हमें कल सुबह ही हमला करना है। हुजूर, नई 5 तोपों से हमला करेंगे तो असर बड़ा पड़ेगा। 5 तोपें आएगी। जोहर वक्त और रफ्तार का प्यासा है। मैं इंतजार करूंगा, लेकिन रुकना मेरे ख्याल के बाहर है। कल सुबह ही हम हमला करेंगे। 1 नाही 2 नाही तब्बल 5 नव्या तोफा आणणार आहेत हे। लेकिन हुजूर, अगर हमने कल हमला नहीं किया तो सिवा को यही लगेगा कि हमारे पास तोपें कम है, इसलिए हम अलग अलग जगह से हमला करेंगे। समझे? जी हुजूर। जागते रहो, होशियार रहो। चलो। मैं जरा देख के आता हूँ, आज शायद कोई जानवर तकलीफ दे रहा है। खूप वेळ लावला। माझी आपले मावळे अडचणीत तर आले नाहीत ना? म्हणजे सिद्धीला चाहूल लागली की त्याने टाकलेल्या जाळ्यात आपले मावळे फसले? अकबर! हर 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 महादेव! पकडो उसे! राजेहो, आतापर्यंत यायला हवे होते आपले मावळे। तरी एखादी परवलीची खूण, काही आवाज? काहीच नाही। क्या है हुजूर ये? सिवा का खलीता। सच? हाँ, इस पर सिवा का सिक्का भी है। इसका मतलब जानते हो? क्या? इस सिक्के का मतलब सिवा अभी भी किले पर है, ऊपर ऊपर। हुजूर, उस सिवा के रातों की नींद खराब कर देता। पर क्या? कि गोले गीले करके गया है वो। मुझे भी पता है, कुछ तो बाकी होंगे। हुजूर, 8-10। सिर्फ 8-10? इसे क्या खाक हमला करेंगे हम? सिवा! बाजी, वैद्यांना बोलवून याच्या जखमा बांधा, औषध द्या। नको राज, मी एक सांगतो ते ऐका राज। बोल, तुला काही होणार नाही। राज, आता तिथं तळाशी एक तोफ आहे, पण तिथं अजून 5 तोफा आणणार आहे ती। मुजरा राजा। हरपा। बाजी, याचं बलिदान वाया जाता कामा नये। ही मोलाची खबर देण्यासाठी त्याने जीव राखला होता।
धन्य आहे याची, ज्याला जन्म देणाऱ्या मायबापाची. राजे, स्वराज्यासाठी आपला जीव देणारी ही माणसं वेगळीच. आजी, आमचा एक जरी मावळा गेला तरी कुणी रक्ताचं गेलं असं वाटतं आम्हाला. राजे, पण एक जातो आणि हजारांना जीवदान देऊन जातो. फार मोलाची खबर दिली याने. 5 तोफा. पण राजे, कुठून येणार 5 तोफा? कब आएगी बाकी की तोपे? 4 days. Only 4 दिन. 4 दिन? 4 दिन बहुत होते हैं जंग का नतीजा बदलने के लिए. 2 दिन में तोपे यहाँ आनी चाहिए. Impossible. मुमकिन नहीं. मैं मुमकिन करूंगा. But देखो, 5000 की फौज भेजता हूं तोपे लाने के लिए. मसूद, तुम खुद जाओ. दिन रात मुसलसल चलते रहो. हुजूर, तोपे खींचते खींचते हमारे बैल थक जाएंगे. तो तुम खींचो. तुम किस लिए हो? खींचो. देखो मसूद, कुछ भी हो, लेकिन वक्त से पहले तेज रफ्तार से तोपे यहां आनी चाहिए. देखो मसूद, मैं जैसा कहता हूं वैसे करो. शाइस्ता खां यहां आने से पहले मुझे राजगढ़ और सिवा दोनों चाहिए. जब मेरे 5-5 गोलंदाज तोप के गोले बरसाने शुरू कर देंगे तो सिवा को छिपने के लिए जगह कम पड़ेगी. गुजरा, आऊसाहेब, लय वाईट खबर आहे. काय झालं? जोहरचा जावई सिद्धी मसूद 5000ची फौज घेऊन कोकणाकडे निघालाय तोफ आणायला. निघाला? वय, उद्या सकाळपर्यंत पोहोचला असा अंदाज आहे. असं? भाऊसाहेब, तोफीकरांच्या एका तोफेमुळे पन्हाळा रडकुंडीला आलाय. जर का या 5 तोफा पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोचल्या तर तोफा पोचतील, परंतु त्या डागल्या जाणार नाहीत. बहिर्जी, समजलं आऊसाहेब, फक्त मला उमरडगावचं रत्न तेवढं द्या. दिलं. चला तानाजीराव. राज, काय खबर? राज, खबर अशी आहे की नव्या तोफा लवकरात लवकर याव्यात म्हणून स्वतः सिद्धी मसूदची फौज कोकणच्या दिशेने रवाना होती. किती फौज आहे? नक्की आकडा नाही सांगता येणार, पण 4-5 हजारापर्यंतची फौज घेऊन निघतोय सिद्धी. याचा अर्थ येणाऱ्या तोफा तलवारींच्या सावलीत येतील. भाल्यांच्या फाळावरून तोफांची चाकं घरंगळतील. जी, म्हणजे कोणीही तोफा पन्हाळ्याच्या पायथ्याशी येण्यापासून रोखू शकणार नाही. जी राज, परवाचा दिवस उजाडेपर्यंत नव्या तोफेतून पहिला गोळा डागला जाऊ शकतो. हुजूर, आदिलशाही सल्तनत के सरदार सिद्दी मसूद साहब खुद अपने 5000 फौज के साथ इन तोपों को लेने आ रहे हैं. नाइस. कल सुबह तक वो यहाँ पहुंच जाएंगे. आप पूरी तैयारी में रहना. नाईक, आता हो. अवघड झाले. काय करा? सिर्फ आज की रात निकालनी है. कल सुबह इस तोपों को संभालने का आपका जिम्मा खत्म हो जाएगा. तानाजीराव, आऊसाहेबांना सबूत दिलाय तोफ निकामी करणारच म्हणून. वय, तर मग आज रात्रीच काम करायला पाहिजे नाईक, नाही तर मग समजा अवघड होऊन बसल. काहीतरी हिकमत लढवू, पण तोफ निकामी करूच. हे घ्या, तुम्ही निघा. जय भवानी. जय भवानी. नाही म्हणू नका हो. अहो, कलावंत आहे. हा, तुम्ही ऐकता खरं. आवडलं तर बिदागी द्या, दाद द्या, पर तमासगिराला नाही म्हणू नका हो. ठीक है. आई, यश दे बहिर्जीच्या हाताला, तानाजीच्या धाडसाला. पार पडू दे कामगिरी.
नजर ठेवून राहा आई जगदंबे. राजे 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 खात झाला. काय झालं बाजी? राजे उद्या परवाच्या तोफा येणार होत्या त्या आजच आल्या असं वाटतंय. कशावरून? त्या लाल डगलेवाल्यांची गर्दी वाढत चालली आहे राज. राजे सिद्धीच्या शामियान्यात ये जा सुरू झाली आहे त्यांची. हशमांची धावपळ सुरू झाली. खबर पक्की आहे? होय राज. त्याशिवाय काय एवढी लगबग वाढली आहे? याचा अर्थ येणारं संकट टळलं नाहीच. मला वाटलं होतं आपला एखादा सरदार जाऊन हल्ला करेल, किमान आपले हिकमती हेर जाऊन तोफा निकामी करतील, परंतु तसं झालेलं दिसत नाही. राजे तसं झालंही असेल, तोफा निकामी करण्याचा प्रयत्नही झाला असेल, पण कदाचित तो यशस्वी झाला नसेल. आऊसाहेब, टोपेकरांची टोपी उडाली, काम फत्ते. जगदंबे, ये तेरा जिम्मा था. अब गलती की है और सिद्धि के पास गलती की सजा है मौत. ये गलत है. इट्स रॉन्ग. कंपनी को आपको जवाब देना पड़ेगा. जवाब? मुंह मांगी कीमत दी है तुझे. उतनी ही कीमत का गोला बारूद लेते हैं इनसे, यानी कि एक तोप चलेगी 5 के बराबर. वो तो होगा ही, लेकिन इन तोपों की बात दुश्मन तक पहुंची कैसे? किसने खोला अपना मुंह? हुजूर, तोपों का क्या है? सिवा के जासूस इतने चौकन्ने हैं कि राजापुर से चींटी निकले या परिंदा अपने पंख फैलाए. कौन है उन जासूसों का मुखिया? कोई नाइक है. विश्वासराव, काही खबर? जी खबर आहे, पण खबर चांगली नाही. शाहिस्तेखानानं बारामती सोडलं. मस्तवाल साप फुटकार टाकत यावा और तसा येतोय हा स्वराज्यावर. साप जेवढा मोठा तेवढं त्याचं शेपूट नजरेआड. ठरल्याप्रमाणे त्याच्या फौजेच्या शेपटावर हल्ला जारी ठेवा, म्हणजे त्याची चाल आपोआप मंदावेल. देखो, उसे बेखबर रखने में ही हमारी भलाई है. वो शाइस्ता खान यहाँ के क्या करेगा तो तबाही मचाएगा, और क्या. लेकिन सिवा हमारे कब्जे में है और सिवा के बाकी सिपाही उससे लड़ते रहेंगे. तो ऊपर से हमारे ऊपर जो छोटे मोटे हमले हो रहे हैं वो भी बंद हो जाएंगे. और शाइस्ता खान से डरे हुए वतनदार
हमारे पास लौट आएंगे। इसका मतलब सल्तनत का फायदा ही फायदा। दाढीवर वस्तारा फिरताना माणूस बोलका होतो। तुझा कान तयार असेल तर एखादा धागा हाती लागू शकतो, एखादी महत्वाची खबर मिळू शकते। आलं ध्यानात? जी राजे। आऊसाहेब खबरा येत आहेत, पण त्या काळजाचा ठाव घेत आहेत। आऊसाहेब, केदारजी खोपडे आणि गोंदाजी पासलकर या दोन देशमुखांची पथकं पन्हाळ्याच्या रोखानं गेली। जौहरकडे केदारजी जाऊ शकतात, पूर्वीच गेलेत, परंतु गोंदाजी पासलकर ते का जातील? स्वराज्याच्या पायात ज्यानं प्राणाचा चिरा ठेवला त्यांचे हे भाऊबंद खरं नाही वाटत। खरं वाटत नाहीये, परंतु आऊसाहेब, ही वतनाच्या मागणीच्या कागदाची नकल आपल्या माणसांनी आणली। यात स्पष्टपणे लिहिलंय, मौजे सायतन, मौजे वरसगाव, जांभळी या गावातील एकूण 180 बिघे शेरी जमीन कायम राहिल्यास सिद्धी जोर अर्थात सालाबाद खान याची चाकरी करू। जगदंब, तेच केदारजी खोपडेच, त्यानंतर 2 गावं इनाम म्हणून मागितली आहेत। आता हे बेईमानीचं पीक जास्त तरारून येईल, कारण दिसतंय ना राजे अडचणीत आहेत म्हणून। त्यामुळे जत्रा जिकडं तिकडं गुलाल उधळणारच। आऊसाहेब, यावर उपाय काय? उपाय एकच पंथ, राजे लवकरात लवकर वेढातून बाहेर पडावेत। त्यासाठी आपण प्रयत्न करू, कसबपणास लावू, संपर्काचा सेतू बांधू। आऊसाहेब, लय महत्वाची खबर आहे। येण्यापर्यंत पोहोचायची व्यवस्था झाली। बोला बहिरजी, काय आणि कशी व्यवस्था झाली आहे? आपल्याला कोण मदत करणार आहे? सरदार सूर्यराव सुर्वे। सुर्वे सरदार? अहो, पण त्यांची निष्ठा आदिलशाहीच्या पायाशी। वय कल्पना आहे। मग सुर्वे कशी मदत करणार? आऊसाहेब, शृंगारपुराहून सूर्यराव सुर्वेंची मोठी फौज पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाली। बहिरजी, तो तर स्वराज्याचा शत्रू। काय म्हणताय तुम्ही? आऊसाहेब, सरदार सुर्वेंना निरोप गेल्याची खबर कानावर आली। म्हणलं आज ना उद्या याची फौज निघणार, म्हणून मी आधीच 10 तरबेज मावळे त्याच्या फौजेत पेरून ठेवले। म्हणजे सुर्व्यांची फौज वेढ्यात सामील होणार आणि मग आपले मावळे निरोप देण्या घेण्याचं काम करणार, आणि मग राजांचा निरोप घेऊन तो पुन्हा पायथ्याशी वेढ्यात सामील होणार, आणि मग वेड्याबाहेरचा आपला माणूस तो निरोप घेऊन राजगड येणार। बरोबर? बरोबर, अगदी तसंच घडणार। याचा अर्थ संपर्काचा सेतू बांधला जाणार। जी आऊसाहेब। आता माझा पेश आहे म्हणून विचारतो बरं, अफजल खानाच्या दाढीत जी गमजा आहे ती कशात बी नाही बरं का? नाही, आता तुमच्या ओळखीनं मिळाली असती दाढी करायला खानाची। आता ऐकून तिथं तुमचा लय मान होता म्हण। आता अफजल खानानं तुमचं ऐकलं असतं तर जरा चित्र वेगळंच असतं बरं का? अहो, अफजल खानाचा बाल बी बाका झाला नसता। ते बी हायच म्हणा। बरं ऐक, जरा मान मोडून दे आता। मान जरा सैल ठेवा, नाही तर 3-4 दिवस आकडून बसल। चालतंय। आता हे सिद्धी जोर कसं तुमचं ऐकतात, काही झालं तरी तुमच्या कानावर घालतात हर एक चीज। हे बाकी एकदम बरोबर बोललास। आता त्या सूर्यराव सुर्वेची फौज आमासनी येऊन भेटणार, हे फक्त एकट्याला आमासनी ठाव आहे। अरे ये काय झालं, थांबलास का? मोडकी। मोडतो की मोडतो। बघा, विश्वास आहे मी त्या शिवाजीला हाणणार म्हणजे हाणणारच, आदिलशाहीला खुश करणार। जानते हो अब तक सिवा चुप क्यों है? बारिश का इंतजार कर रहा है।
सह्याद्री में धुआंधार बारिश होती है, घना जंगल, 4-4 दिन आफताब नहीं दिखता, अलमीवाबे से सिपाही मरते हैं, सिद्दी और उसकी फौज को बड़ी मुश्किलों का सामना करना पड़ेगा। और क्या क्या कहूँ बादशाह। मतलब सिद्धि का काम काबिल तारीफ है या नहीं? बारिश में भी सीवा को कीले पे जकड़ पाया तो काबिले तारीफ है, वरना नहीं। लिखो उसे, सीवा दगाबाज है। मौसम जरूर बदलेगा पर उसके पहले सीवा बदलेगा, चौकन्ना रहे। अगर शाइस्ता खां की मदद ले तो नहीं, बिल्कुल नहीं। आप जैसे सिपह सलार हमारे साथ होने के बावजूद हम उसकी मदद क्यों ले? और अगर हमने उसकी मदद ली तो फतेह उसके नाम होगी, और मुझे लगता है आप लोगों को यह मंजूर नहीं होगा। अहो नग नग, अहो कशाला घ्यायचा त्याचा रुबाब? मतलब मेहनत करे हम और फल खाए कोई और, मुझे ये मंजूर नहीं। बिल्कुल दुरुस्त फरमाया हुजूर आप। हमें मेहनत करनी है तो करेंगे, लेकिन शाइस्ता खान को ढिंढोरा पीटने नहीं देंगे। सिवा जल्द से जल्द हमारे कब्जे में आना चाहिए। अब कोई गलती नहीं करेगा, हर कोई अपना काम जी जान से करेगा। जी हाँ हुजूर। आदिल शाही को फतेह दिलाओगे? जी हाँ हुजूर। बोल। ज्या 2-3 खबरा मिळाल्यात बोलता बोलता, त्यातली पहिली खबर, सिद्धी जोहरची ताकद लय वाढायला लागली आहे। लय खुंकार सरदार येऊन त्याला मिळायला लागल्यात। असं? त्यातल्या त्यात महत्वाची खबर म्हणजे सरदार सुर्वेंची फौज कोकणातनं निघाली पन्हाळ्याच्या दिशेनं। सरदार सुर्वे पन्हाळ्याला येणार म्हणजे पुढच्या गोष्टी अवघड होणार. तर अवघड नाही, सोप्या होतील पुढच्या गोष्टी. आई जगदंबे, जसं ठरवलंय तसं होऊ दे. सुर्वेंची फौज तलवारी पाजळत निघाली असेल पन्हाळ्याच्या दिशेने तरी हरकत नाही, उलट ती लवकर जावी. फौज लवकर आली तर सिद्धीला चेव येणार. शिवा होय राज, पण करावं तरी काय? खबर पक्की आहे. सरदार सुर्वे आले म्हणजे त्यांच्या बरोबर पालवणचे सरदार दळवी सुद्धा येणार. ही गोष्ट धोक्याची आहे. ही सरदार सुर्वेंची फौज आज येऊच नाही. आजच्या आज सरदार सुर्वेंची फौज पोचावी पन्हाळ्यावर. आज बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगलं घडणार आहे. सुर्वेंच्या फौजेत आपले निष्ठावंत 10 मावळे भरती झालेत. बहिर्जीने खूप आटापिटा केला त्यासाठी. तो वर आटापिटा करून काय उपयोग? सुर्वेंची फौज पोहोचणारच. फौज पोहोचली तर सिद्धी शेफारून जाईल. हो, सिद्धी शेफारून जाईल. हे सगळं होईलच, परंतु आम्हास राजेंपर्यंत पोहोचण्याचा आशेचा किरण दिसतोय. आमच्यात निरोपांची देवाणघेवाण सुरू होईल. आज जे खोटे खलिते लिहून लेकरा बाळांना देण्याची वेळ आली आहे ती टळेल. आणि वेढ्यातून सुटायचं तर संवाद पाहिजे. आम्हास राजेंचं मनोगत समजलं पाहिजे. त्यामुळे सुर्वेंची फौज पन्हाळ्यास पोहोचू दे. सुर्वे आला तर तो आणखी 10 जणांना हाक मारून पन्हाळ्याच्या पायथ्याशी बोलवून जत्रा भरवेल. मगरुरीचं गुलाल खोबरं उधळत गडाच्या घेऱ्यात लोभाच्या दिवट्या पेटवून स्वार्थाची भुतावळ नाचवेल. अशानं सिद्धी नावाचा वेताळ पन्हाळ्याच्या मानगुटीवरून उतरणार तरी कसा? हा खलिता घ्या. आऊसाहेब, खलिता घ्या आणि आल्या पावली निघा. होय पर आऊसाहेब. पण काय? सरदार सुर्वेंचं सैन्य पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोचलं. त्यांच्या मार्फत हा खलिता राजेंपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. घ्या. आऊसाहेब,
काय झालं? कलिता राजांपर्यंत पोहोचवणं शक्य नाही. का शक्य नाही? सिद्धीनं सुर्वेची फौज परस्पर विशाळगडाकडे पाठवली. त्यामुळे आपण पेरलेली माणसं येण्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. म्हणजे संपर्काचा दुवा सांधला जाणार नाही? नाही अवसर. हे बरं नाही घडलं बाहेरची. अब वो सीवा वो फंस चुका है पन्हाले पे, और वो जीजाबाई वो ठहरी एक औरत. वो क्या कर लेगी? अब कौन बचाएगा दक्खन को? कौन बचाएगा? लिहाजा मौके का फायदा उठाओ और दक्खन को मुट्ठी में कर लो. कोणाला संशय? कुणाला केस भरू पण शक नाही. शाबास शिवा. हे खेळणं काहीही करून हे खेळणं वेढ्यातून बाहेर पडून राजगडावर आऊसाहेबांकडे पोहोचलं पाहिजे. जी पण आमचा एक हेर तुझ्या सोबत येईल. त्याला वेढ्यातून बाहेर काढ. काढशील? जी राजा. बड़ी बेगम साहिबा का खलीता आया है, और अच्छी बात यह है कि वो हमारी कोशिश और मेहनत से खुश है. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. अहो हुजूर, आपली तयारीच एवढी जोरदार. बडी साहेबा खुश होणारच की. हाँ, लेकिन वो कहती है कि घेरा और सख्त करो. सिवा अपने स्वराज के फिक्र में होगा, और यही सही वक्त है. सिवा के पास एक भी खबर पहुंचनी नहीं चाहिए. लेकिन इसके लिए अपने हर हशम को होशियार और खबरदार रहना होगा. घेरा मजबूत करो. हर कीमत पर हमें सिवा को पकड़ना है. अहो, राजाची लेक रडतीया. लेकराचा कशाला सराप घेताय? मी काय खबर कलिता बाहेर काढ म्हणतोय का? पण अहो, साधी माणूस की नाही का तुम्हाला? माग जो माणूस दिसतोय ना, त्याला हे खेळणं घेऊन वेडा बाहेर जाऊन द्यायचं. बस एवढंच करायचं. अजून काय जोखमीचं लपिलं नाही ना यात. चौकीवर याची तलाशी होणार. अहो, तलाशी घ्या, खात्री करा, बघा. माझं काय बी म्हणणं नाही. मला उलटा वस्तारा चालवण्याची सवय नाही. क्या है झोले में? काय नाही जे लहान लेकराचं खेळणं आहे. अच्छा, वय इसे घेरे से बाहर निकलने की जिसने इजाजत दी, उसे सिद्धि हुजूर के सामने पेश करो. हुजूर, ये घेरे से निकलकर गांव के बाहर जाने की कोशिश कर रहा था, और इसके पास से ये झोला बरामद हुआ है. क्या है इस झोले में? काय नाही जी, साधं खेळणं आहे. बघा तुम्ही, बादच्यासाठी घेऊन निघालो होतो. लय ध्वसा काढलाय त्याने ह्याच्यासाठी. इसमें कोई पैगाम या चिट्ठी तो छिपा कर नहीं ले जा रहे हो? नाही जी, असं काय बी नाही. वाटलंच तर बघा तुम्ही. तोडू नका, तोडू नका. लेकरू लय हिरमुसाने हुजूर. तोडू नका हुजूर. इस स्वराज के भी ऐसे ही टुकड़े टुकड़े करने वाला हूं मैं. उठाओ, ले जाओ.
वहां का चौकीदार कौन था? हुजूर, मैं आपका बंदा। खता माफ हो हुजूर, आपने अपने ही आदमी को मार के पराये आदमी को छोड़ दिया। जिसे छोड़ा है वो वापस भी तो आएगा, उसके आने का इंतजार रहेगा मुझे। ठीक से नजर रखो उस पर, और वो वापस आए तो उसे पकड़ के मेरे पास ले आना। कुछ ना कुछ तो काम की चीज जरूर लाएगा वो। पर वो तो अपने भांजे को मिलने गया है। ऐसा तुम्हें लगता है, पर हकीकत कुछ अलग ही है। मुझे देखना है वो क्या लेके वापस आता है। वरून नक्षे आणि खालून कागद कोरा आहे. कागद कोरा आहे सोनोपंत, परंतु यातली चांगदेव 65 वाचता आली पाहिजे. ती समय आणा जवळ. जी. जगदंब. सोनोपंत, याचा अर्थ राजे सुखरूप आहेत, काळजीचं कारण नाही. खेळणं घेऊन आपला माणूस गेला, पण काय? मी फितवलेला हशम मारला गेला. मारला गेला? कोणी मारला? सिद्धीनं. म्हणजे सिद्धीनं फितूर झालेला हशम मारला, पण आपला माणूस जाऊ दिला. होय राजा, तलाशी घेतली. ते खेळणं, ती गाडी उलटी पालटी करून बघितली, मग त्याला सोडलं. तो गेला सुखरूप. सुखरूप गेला नाही, त्याला मुद्दाम सुखरूप पाठवलं. जाणून बुजून जिवंत जाऊ दिलं. आता सिद्धी तो परत येण्याची वाट बघणार आणि परतीच्या वेळी त्याला पकडणार. पकडणार? हो. आणि राजगडावरून आलेला निरोप अनायसे सिद्धीच्या हाती लागणार. पण आता हिराला सावध करायला पाहिजे, पण करणार कसं? शिवाय एवढ्या दिवसांनी एक फट तयार झाली होती, ती सुद्धा बुजवली गेली. आता हा कागद कसा पोहोचणार राजांकडे? तेच अवघड होऊन बसलंय. जे हशम आपल्याला मदत करणार होता त्याला सिद्धीने ठार केलं आणि मला सोडलं. सोडलं नसणार. कदाचित हा तुझ्यासाठी लावलेला सापळा असणार. तुझ्यावर संशय घेतला नाही, तू पुन्हा तिथं जावंस आणि मग त्याने तुला अलगद पकडावं असा बेत असणार त्यांचा. तू ज्या मार्गाने आलास त्या मार्गाने परत जाऊ नकोस, त्याच्या अगदी विरुद्ध मार्गाने परत जा. म्हणजे तिथल्या चौकी पहाऱ्याचे लोक तुला ओळखणार नाहीत. जी आऊसाहेब. अब हर चौकी में जाके बांटो इसे, कोई भी चौकी छूटनी नहीं चाहिए. हुजूर, तुमसनी खरंच वाटतंय यो माघारी? बिल्कुल वो आएगा. और याद रखो, जैसे सिवा चालाक है वैसे उसके सिपाही भी चालाक है. हर एक को ठीक से देखो, और जैसे ही वो वापस आएगा उसे पकड़ो और मेरे हवाले करो. ठीक आहे. या येळेस सोडतो, पुढच्या येळेस सोडल्याचा परवाना कागद घेऊन यायचा.
ती घेईल पुढच्या वेळी. येतो म्या. सोडा र. इसे हर हालत में पकड़ना है. सिद्धी हुजूर का हुक्म है. हा अरे देवा, अरे आत्ताच सोडलं याला मी. फार लांब गेला नसल. चला रे. ये कागज मेरा था इसके पास.